मंडळी चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण आलेलो जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पेडगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजा दाखल झालाय। शाकीर भाई आहेत आपल्या समोर। भाई नमस्कार। नमस्कार। रागीट झालाय, एवढा रागीट नव्हता आधी? हा नाही, आता हे पब्लिक येऊन सगळेच फोटो काढते ना, मग थोडी मानाला लागला। आणि मेन म्हणजे दुसरा झाल्यापासून जरा राग जास्तच वाढलाय म्हणावं लागेल। आता इथून पुढं राग जास्तच वाढणार आणि पळ पण जास्तच वाढणार, पळ पण अजून वाढणार। हो दादा, कोरेगाव मैदानात थोडाफार आजारी होता तो, त्यावेळेस सुद्धा अप्रतिम पळ त्याने दाखवलेला। त्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदानाला म्हणजे आम्हाला मैदानच कॅन्सल करायचं होतं, कारण बैलाची परिस्थिती लई फार खराब होती 2-3 दिवस अगोदर। आणि आपलं रोल व्हायचे आणि आपली पहिलेच पायरा झालेला होता, त्या हिशोबानं मग आम्ही बी काही नाकार दिला नाही। आम्ही बी डॉक्टरला बोलून ते ट्रीटमेंट ते केला। बैलाला निमोनिया झालता, लई सर्दी ती होती। डॉक्टर म्हणजे 2 दिवसात होईन कवर, मग 2 दिवसात झाला बैल जसा म्हणला डॉक्टर तसा क्लिअर झालता। तरी 1 दिवसच भेटला त्याला क्लिअर समजावं फिरेस राहिला। पण एवढा आजारी असून जीव तोडून पळालेला त्यावेळेस तरी आम्हाला नव्हती अपेक्षा, तरी त्यांना सगळ्याला खुश करून दिलं आम्हाला। बरोबर। आज पुन्हा एकदा ती जोडी पळणार आहे, प्रेक्षकांची बरीचशी इच्छा होती ही जोडी पुन्हा एकदा पळावी। काय सांगाल या जोडीविषयी? काय सांगाल मथुर आणि राजाविषयी? कारण मथुर पण चांगला पळतो आणि आजच्या मैदानात चांगलीच गाडी पळणार। बरोबर। तुम्ही काल नव्हता, किती वाजता आला? कसं काय? मी 4 वाजेला आलो, सकाळी 4 वाजता आला। बरं, राजासोबत मला वाटते आता तुमचं एक नवीन नंदी म्हणजे छोटा राजा पण आणलेला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? छोटा राजाविषयी? तो पण चांगला पळू राहिला। सम्राट मध्ये 2-3 रेषाल घेतल्या त्याच्या, चांगली स्पीड लावून राहिला। मथुरची एक खासियत आहे, आदत वासरू झालं दुसरा वासरू झालं त्यांना घेऊन त्याच स्पीडनं जबरदस्तीरित्या पळतो, त्याबद्दल काय सांगाल? मथुर विषयी काय सांगाल? त्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे, कारण बैल खेळ्यावर पळतो तो, शेल्यावरचा बैल आला त्या हिशोबानं वासरात जास्तच गाडी पळते। बरोबर। म्हणजे वासराला जबरदस्त स्पीड लागते आणि त्याच्याबरोबर वासराला घेऊन पळतो विषय। वासरू बी त्याच्यात एक पोल जास्तच पळणार। बरोबर। तो कारण खुल्ला पळतो बैल त्याच्या शीटला। आज तुम्हीच असणार का गाडीवरती? कसं काय? हा, मीच आहे त्या गाडी। बर। राहुल दादांशी काय कॉन्टॅक्ट वगैरे झाले का काल? कसं काय? कारण चर्चा फोनवर चालूच राहते। चर्चा पण महत्वाची, मोठ्या मैदानाआधी काय चर्चा झाली? कसं काय? चर्चा चालूच राहते, अशी गाडी आणायची तशी गाडी, या हिशोबानं। राहुल दादा आणि मथुर किती वाजता येणार काय माहितीये का? काय मथुर आता येणारच, मथुर आला असं बहुतेक आता। बर। राहुल दादा पण येतील आता अर्ध्या तास। एक प्रकारे आज चिमण्या सुद्धा आणलाय, सम्राट पण आणलाय। सम्राटचं एक कमबॅक मैदान म्हणावं लागेल। मध्यंतरीच्या काळामध्ये सम्राट आजारी होता, आता कशी आहे तब्येत त्याची? आता चांगली आहे तब्येत, पण तरी तेवढा नाही टणटणीत जसा होता पहिला तसं नाही। म्हणजे एवढं म्हणावं असं रिकव्हरी झालेलं नाही? बर। दादा, काय मिळवून दिलं बैलगाडी क्षेत्राने हे जरा सांगा, कारण एवढी जनता आज केवळ राजासाठी चिमण्यासाठी सम्राटला बघायला येते। काय मिळवून दिलं बैलगाडी क्षेत्र? राजा, चिमण्या, सम्राट हे तिन्ही नंदीमुळं एवढी इज्जत पण मिळाली, भरपूर फॅन फॉलोइंग पण झाली आणि ज्या माणसासोबत आपले संबंध बी नव्हते त्या माणसासोबत संबंध पण जोडून दिले बैलाने। अजूनही आठवते का कराडचं मैदान? मला वाटते तिथं जो कॅनल आहे त्याच्या अलीकडे बैल बांधलेला, तेव्हा गट झालेला, तेव्हा एवढी चर्चा नव्हती, त्यावेळेस गर्दी कमी होती, पण नंतरच्या मैदानामध्ये ज्या वेळेस 1 नंबर केला तेव्हापासून चर्चा होती। पण आमच्या मनाला घरीच होतं काहीतरी आपण घडणारच। कराडच्या मैदान ज्यावेळेस 5 लाखाचा मानकरी झालेला त्यावेळेस काहीतरी आम्हाला पण अपेक्षा होतीच, बैल गाडी आपली फायनलला राहणार 100%, त्या हिशोबाने चालतो। गाडी लई स्पीड लागत होती। आज काय अपेक्षा राहतील जरा, कारण प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते पेडगावच्या मैदानात गुलाल घ्यावा। तुमचं हे पहिलंच वर्ष असणार आहे आणि पहिलाच अनुभव असणार आहे राजाचा पण या पाठीवर पळण्याचा आणि सम्राटचा आणि चिमण्याचा सुद्धा। हे पहिलंच मैदान आपलं पेडगावचं, पहिलंच मैदान असणार आहे। दादा, प्रेक्षकांना काय आव्हान कराल? कारण गर्दी भरपूर होते आपण पाहताय, त्याला पण विश्रांतीची गरज आहे आज। काय प्रेक्षकांना काय आव्हान कराल? आता पब्लिक सगळी येतीच, कारण नाव झालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या हिशोबानं परेशान
करतेच पब्लिक थोडंफार बर समजून घ्यायचं मित्रांनो. public ला पण जरा आपण पण. थोडस नंदीला पण विश्रांती भेटली पाहिजे आणि तुम सगळ्यांचं प्रेम असते. फक्त जर विश्रांती मिळाली तर त्यालाच कुठंतरी पाळण्यासाठी मदत होईल म्हणावं लागेल. आणि एक प्रकारे प्रेक्षकांनी तेवढं सहकार्य करा, बिनधास्त फोटो काढा, फक्त त्याला विश्रांती तेवढी भेटू द्या. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज काहीतरी वेगळं करून दाखवणार हे निश्चित आहे. काय वाटतंय शेवट सांगा, जोडीनं काय करावं, काय अपेक्षा आहे? काही ना काही घडणारच आजच्या मैदानात. हा काहीतरी वेगळं करून दाखवणार जोडी 100%. चालतंय, धन्यवाद.